हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही गेलो होतो डी-मार्ट, लिटिल डी-आय-वाय अँड स्टार बाजारला. 26 जानेवारीमुळे सर्वीकडे ऑफर चालू होती. तर मी बरंचसं काही सामान आणलेलं आहे. तर तुम्हाला एक-एक करून दाखवते. तर पहिली माझी वस्तू जी आहे ती आहे ही आहे आपल्या ट्रॉलीमध्ये टाकायची शीट, की ज्यामुळे आपली जी भांडी असतात ती हालत नाही, एका जागेवरच राहतात आणि दिसायला पण आपली ट्रॉली खूप छान दिसते. तर हे मला फक्त 129 रुपयाला मिळालेलं आहे आणि याची साईज जी आहे हे तुम्ही बघू शकता. तर ही बघा, ही आहे दुसरी वस्तू की जी मी आणलेली आहे आणि मला खूप दिवसापासून भरण्या आणायच्या होत्या. तर मला थोड्याशा मोठ्या साईजच्या भरण्या आणायच्या होत्या, पण मला ही जी भरणी आहे ही मला खूप आवडली होती आणि फक्त मला मिळालेली आहे 69 रुपीजला. तर हे सगळं मी डी-मार्टमधून आणलेलं आहे. मी मेन्शन करतेच तुम्हाला की मी कुठून आणलं आहे. तर ह्या भरण्या मी आणलेल्या आहेत डी-मार्टमधून 69 रुपीजला. अशा मी 6 भरण्या आणलेल्या आहेत आणि ह्या ज्या भरण्या आहेत ह्या बघितल्याबरोबरच मला खूप आवडल्या. फक्त 3 भरण्या तिथे शिल्लक होत्या, नाहीतर 6 असत्या किंवा याच्यापेक्षा मोठी साईज पण असते त्याही मी घेतल्या असत्या. तर याची जी एम-आर-पी आहे तुम्ही बघू शकता, 170 रुपये आहे. तर ऑफर प्राईसमध्ये ही मिळाली 149 रुपयाला. खूप सुंदर दिसतात, खूप अट्रॅक्टिव्ह अशा भरण्या आहेत ह्या. फक्त 3च तिथे अवेलेबल होत्या, म्हणून मग आम्ही तिन्ही पण घेऊन आलोत. आणि आता ह्या कुठं ठेवायच्या ह्या माझ्या डोक्यामध्ये प्रश्न होता. तर ही जी जागा आहे ही माझी खाली होती. तर या भरण्या ज्या आहेत ह्या मी इथेच ॲडजस्ट करते. जर का तुम्ही बघत असणार तर वर मी कप ठेवले आहेत, ते पण व्हाईट आहेत आणि वर जे आहे ते प्लांटर आहे, आर्टिफिशियल प्लांटर, ते पण व्हाईट आहे. तर मला इथे पण काहीतरी व्हाईटच ठेवायचं आहे. पण जोपर्यंत मी व्हाईट दुसरं काही घेत नाही, तोपर्यंत ह्या भरण्या मी इथेच ठेवणार आहे. आणि ह्या भरण्या आता मी कुठं ठेवणार, मला ॲक्च्युली या कॅबिनेटमध्येच ठेवायच्या आहेत. तर कॅबिनेटमध्ये कशा ॲडजस्ट होतील हे मी नंतर बघते. तर माझ्याकडे ना कंटेनर अगदी कमी आहेत. मला कंटेनर पाहिजेच होते, पण थोडे मोठे पाहिजे होते. जे मागचे तुम्हाला दिसतंय ना प्लास्टिकचे डबे, तर त्या साईजचे मला ॲक्च्युली ह्या भरण्या पाहिजे होत्या, पण तिथे अवेलेबल नव्हत्या. पण ते तसंच असतं माहिती आहे का, जेव्हा आपण घ्यायला जातो ना, तेव्हा जसं पाहिजे तसं मिळतच नाही आणि जेव्हा आपण घ्यायला जात नाही, तेव्हा मात्र बरेचसं अवेलेबल असतं. असंच होतं ते. पण बघते मी आता कसं ॲडजस्ट करायचं ते. आणि हे जे नेक्स्ट आहे ते आहे वॉटर बॉटल, जे की मी गार्गीसाठी खूप दिवसापासून बघत होती. मला स्टीलची म्हणजे आतमधून स्टील असणारी मला वॉटर बॉटल पाहिजे होती, पण ते पण खूप कॉस्टली असतात. तर ही मी घेतली आहे स्टार बाजारमधून. याची प्राईस होती 350 रुपये, 349 रुपये प्राईस आहे. पण ऑफर प्राईसमध्ये मला ही फक्त मिळालेली आहे 170 रुपयाला. आणि दिसायला पण खूप छान आहे. आमच्या इथले स्टार बाजारचं ना रिनोव्हेशन चालू आहे. त्यामुळे तिथे बऱ्याचशा वस्तू, किचनमधल्या वस्तू किंवा अजूनही काही वस्तू आहेत, ते त्यांनी ऑफरमध्ये ठेवलेल्या आहेत. तर बऱ्याचशा ऑफरमध्ये आहेत. जसं की हे चॉपिंग बोर्ड, वुडन चॉपिंग बोर्ड घ्यायची माझी खूप दिवसाची इच्छा होती. बरेच दिवसापासून मी म्हणत होते की मला वुडन चॉपिंग बोर्ड घ्यायचा आहे. पण वुडन चॉपिंग बोर्ड खूप कॉस्टली असते. म्हणून मग मी फक्त प्राईस बघत होते आणि ठेवून देत होते. पण आता मला हे फक्त 180 रुपयाला मिळालेलं आहे. म्हणून मग मी चॉपिंग बोर्ड घेऊन घेतलं आणि हे चॉपिंग बोर्ड ना असं किचन काउंटरवर पण ठेवायला खूप छान वाटतं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे आहेत ग्लासेस. खूप सुंदर ग्लास आहेत. ॲक्च्युली आमच्या बजेटमध्ये नव्हतं ग्लास घ्यायचं. तेच सांगते तुम्हाला, जेव्हा आपण घ्यायला गेलो ना तेव्हा आपल्याला मिळणार नाही आणि आपण जेव्हा म्हणजे घ्यायचं पण नसतं तेव्हा आपल्याला मिळून जातं. म्हणून मग मी हे ग्लास घेतलेत. खूप सुंदर ग्लास वाटतात. थांबा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे बघा, क्रिस्टलचे ग्लास आहेत. प्लेन ग्लासमध्ये बऱ्याच व्हेरायटी असतात, पण अशा ग्लासमध्ये व्हेरायटी मिळणं कठीण असतं. म्हणून मग हे ग्लास दिसल्याबरोबर मी सोडलेच नाहीत. हे ग्लास मी घेतले आणि फक्त मला मिळाले आहेत 310 रुपयाला. म्हणून म्हणते की ऑफर खूप असते डी-मार्टमध्ये. मिस्टर डी-आय-वायमध्ये पण ऑफर असते आणि स्टार बाजारला तर ऑफर चालूच आहे. तर मला हे ग्लास ॲडजस्ट करायचे या कॅबिनेटमध्ये. त्यानंतर मी आणलेलं आहे हे युनिरॅप,
की ज्यामध्ये आपलं जे फूड असतं किंवा चपात्या वगैरे ज्या असतात हे फ्रेश राहतात. डब्यामध्ये चपाती जर का याच्यामध्ये रॅप करून दिली तर खूप फ्रेश राहते. तर मी हे ॲल्युमिनियम फॉईल वापरत होते. हे पण डीमार्टला बाय वन गेट वन ही ऑफर असते. तर ह्या ऑफरमध्येच मी हे घेते. पण ह्याच्यावर पण बऱ्यापैकी ऑफर मिळाली म्हणून मग मी यावेळेस हे आणलेलं आहे. युनिरॅप म्हटलं वापरून बघावं कसं आहे. तर त्यानंतर हे जे घेतलेले आहेत मी हे ट्रे आहेत. तर हे ट्रे कशासाठी आणि किती छोटे ट्रे आहेत असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही माझ्या ट्रॉलीची हालत बघा. माझी ट्रॉली मोठी आहे आणि त्यामधले कंपार्टमेंट पण मोठे आहेत. तर त्यामुळे काय होतं ना, की माझे जे चमचे वगैरे आहेत हे सगळे मिक्सअप होऊन जातात. म्हणजे त्यामध्ये चाकू वगैरे सगळं मिक्स होऊन जाते. गार्गीला एखादा चमचा घ्यायचा असेल तर ती पूर्ण मिक्स करून टाकतं, कोणता घेऊ, कोणता घेऊ करून. तर ते चाकू वगैरे कसं हाताला लागायची भीती असते म्हणून मग मी हे ट्रे आणले आहेत आणि एका ट्रेमध्ये मी पूर्ण शार्प एजेसच्या ज्या काही वस्तू आहेत म्हणजे चाकू, कैची, आलू सोलणी हे सगळं ठेवणार आणि एकामध्ये चमचे वगैरे असे ठेवेन. तर याने काय होईल ना, की घेताना पण इझी जाईल. तर असे ट्रे मी डीमार्टला पण बघितले, पण मला नाही मिळाले कारण की ते थोडे मोठे होते. माझ्या ट्रॉलीमध्ये ॲडजस्ट झाले पाहिजे असे मला पाहिजे होते. तर हे मी आणलेले आहेत मिस्टर DIYमधून. तर त्याची किंमत होती ₹80 पण ऑफर प्राईजमध्ये हे मिळाले आहेत मला ₹45 म्हणजे अगदी हाफ प्राईजला मला मिळालेले आहेत. आणि त्यानंतर मी आणलेलं आहे ही एक वस्तू, ही आहे चक्क भात वाढणी. तर भात वाढायसाठी मी हे आणलेलं आहे. ॲक्चुअली मला माहीत पण नव्हतं की हे कशासाठी वापरतात. याची पण पॅकिंग जी होती ही गार्गीनी घरी आल्याबरोबर काढली कारण की तिनीच मला घ्यायला लावलं. तिने एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की याने भात वाढलं जातं आणि अक्षरशः भात चिपकत नाही. जसं की आपल्या स्टीलच्या चमच्याला चिपकतं ना, तसं चिपकत नाही. पण स्टीलचा चमचा तर केव्हाही बेटर. पण मुलांना असतं ना, की थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसलं की त्यांचं लक्ष लगेच तिकडे जातं. तर आता जेव्हा केव्हा भात वाढायचा असला किंवा घ्यायचा असला तर गार्गी हा चमचा घेते. तर हे पण आम्हाला अगदी ₹29लाच मिळालेलं आहे. तर आता हे बघा, हे जे मी तुम्हाला ट्रे दाखवले होते, ते मी अशा प्रकारे इथे ठेवलेले आहेत आणि माझ्या कंपार्टमेंटमध्ये ते व्यवस्थित बसले. दोन्ही पण ॲडजस्ट झालेत आणि एकामध्ये मी चमचे ठेवले आहेत. हा जो चमचा आहे, हा माझ्या गार्गीचा आहे खेळायचा. प्लास्टिकच्या चमच्यानीच खेळते ती आणि या ट्रेमध्ये मी ठेवलेले आहेत चाकू, कैची वगैरे जे की हाताला लागेल असे मी वेगळे ठेवलेले आहेत आणि आपलं जी ट्रॉली आहे, ही पण खूप छान दिसते. सुटसुटीत दिसते आणि तुम्ही बघितलं असेल दुसऱ्या ट्रॉलीमध्ये मी दाखवते तुम्हाला. तर जे मी शीट दाखवली होती सुरुवातीला जी आणली होती DMartमधून, तर ती बघा ही मी इथे अशा प्रकारे टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मी वाट्या पण एकावर एक ठेवल्या आहेत. तर त्या पण हालत पण नाही आणि आपली भांडी जी आहे ही सरकत पण नाही त्या शीटमुळे. जेव्हा आपण ट्रॉली चालू बंद करतो तेव्हा जी भांडी असतात ही सरकतात, मागे-पुढे सरकतात. तर यामुळे काय होतं ना, की ते सरकत नाही व्यवस्थित जागेवरच राहतात आणि आपली जी ट्रॉली आहे ही दिसायला पण खूप सुंदर दिसते. तर वरच्या ट्रॉलीमध्ये पण तुम्ही बघा माझे हे जे छोटे-छोटे भरण्या आहेत याच्यामध्ये मी थोडं-थोडं जे काही असतं आपलं सामान ते ठेवते. पण ह्या भरण्या पण सरकत नाहीत जागेवरच राहतात आणि जेव्हा केव्हा आपल्याला काम पडतं तेव्हा ट्रॉली उघडल्यानंतर आपल्याला खूप सुटसुटीत आणि छान दिसते. तर हाच होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? आवडला का? नक्की सांगा आणि आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओज पूर्ण बघा, जेणेकरून माझं वॉच टाईम कंप्लीट होणार. आणि बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. जर का आवडला असेल प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला तर मग भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.